वेदिकाच्या जन्मानंतर 2 वर्षात तिचे वडील हे जग सोडून गेले. वेदिका व वेदिकाची आई एकत्र कुटुंबात राहत होती. वेदिकाला 4-1 वर्ष होत नाहीत तोवर तिची जन्मदात्री आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. घरात 3 काका, त्यांची मुलं, बायका तसंच आजी आजोबा होते. 2 काका आपापलं कुटुंब घेऊन परगावी राहायला गेले. लहानगा काका, त्यांचं कुटुंब, आजी आजोबा व छोटी वेदिका तेवढे त्या वाड्यात राहत होते. काकालाही वेदिकापेक्षा 1-2 वर्षांनी लहान अशा 2 मुली होत्या. वेदिकाची काकी तिच्या मुलीसोबत वेदिकाचाही नीट सांभाळ करत होती. आजी आजोबांच्या तर काळजाचा तुकडा होती वेदिका. त्या आईवडिलांचे छत्र हरवलेल्या नाजूक परीकडे पाहिलं की आपोआप त्यांचे डोळे भरून वाहत. दोघेही वेदिकाबद्दल फारच हळवे होते. आता त्यांना जगायचं होतं ते फक्त आणि फक्त वेदिकासाठी. काकीकडून आजीकडून वेदिका आपले लढ करून घेई. आजूबाजूच्या शेजारींनीही तिच्याबाबत फार हव्या होत्या. प्रत्येक शेजारीन तिची काळजी घ्यायची. झोपाळ्यावर बसून लांबलचक गजरा ओवायला व मग तो साऱ्या बायकांना वाटायला तिला फार आवडे. नदीत पोहणे, सूरपारंब्या खेळणे, रशी उड्या खेळणे, फुगडी घालणे असे बरेच खेळ खेळत वेदिका हळूहळू मोठी होत होती. काकाच्या मुली राधा व मेघाही तिच्या पावलावर पाऊल टाकत होत्या. सगळं कसं छान चाललं होतं. एके दिवशी शाळेत खेळताना वेदिकाचं जयश्रीशी भांडण झालं. शब्दाला शब्द वाढत गेला. ए तू न तू काळी, ए जाग जा ढोली असं मोघम बोलत बोलत अनवधानाने जयश्रीच्या तोंडून निघून गेलं. वेदिका, तू तर काकाच्या घरी राहतेस. तुझं घर कुठे आहे? तुझे वडील कधीच देवाघरी गेले. तुझी आई कोणाच्या तरी सोबत पळून गेली. आमच्या शेजारच्या काकू माझ्या मम्मीला सांगत होत्या तेव्हा मी ऐकले सगळं. हे शब्द कुणीतरी कानात तप्त होता तसे वेदिकाच्या कानात शिरले. आतापर्यंत या साड्याची त्या अश्राप जीवाला कल्पनाच नव्हती. आई भुर्र गेली व पप्पा बाप्पाकडे असं तिला आजीने सांगितलेलं. इनमिन 4थीत तर होती वेदिका. केवढा मोठा आघात तो बालमनावर. त्या रात्री वेदिका खूप रडली. आजीने जवळ घेतलं. काकीने कुरवाळलं. अगं वेदू, झालं काय सांग न. बाई ओरडल्या का? कुणी खोडी काढली का? छे वेदू ढिम्म. त्या दिवसापासून वेदिकाने स्वतःभोवती एक कोश विणून घेतला. मला वडील नाहीत. आई मला टाकून दूर निघून गेली. मी आश्रित आहे हे विचार तिच्या मनात शिलालेखाप्रमाणे कोरले गेले. ती थोडी गुमी झाली. काकाच्या मुली राधा व मेघा त्यांच्या आईकडे खाऊसाठी हट्ट करायच्या, पण वेदिका मागेच राहायची. पाण्यात पडेल ते खायची. काकू सांगेल ते काम करायची. कुणी काही बोललं तर खाली मान घालून गप्प राहायची. काका काकूंनी कधीच वेदिकाला परक मानलं नाही. दिवाळीत राधा, मेघा मला चनया चोळीचं पाहिजे, मला पटियाला पाहिजे म्हणून हळूच बसायच्या. वेदिका मात्र काकाची ड्रेस आणील तो घालायची. वेदिका 12वी झाली तशी मुंबईतल्या काकाने तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईला बोलवलं, पण ती गेली नाही. गावाच्याच कॉलेजमध्ये तिने FYBAसाठी प्रवेश घेतला. वेदिकाला आता काका काकूवर बोज बनून राहायचं नव्हतं. कॉलेजहून आल्यावर ती शिवण क्लासला जाऊ लागली. छान छान डिझाईनचे ब्लाऊज शिवू लागली. आजूबाजूच्या शेजारीन तिच्या शिवणकलेचं कौतुक करू लागल्या. आपल्या नातेवाईकांचे ब्लाऊज तिला शिवायला देऊ लागल्या. वेदिकाही त्यांना अगदी माफक दरात ब्लाऊज शिवून देई. परीक्षेच्या महिन्यात काय तो तिच्या शिवणयंत्राला आराम असे. चाळीत कोण बाळंत झालं तर तिच्या बाळाला जबलं, टोपरं, कुंची, तुपटी, लंगोट सारं वेदिका विनाशुल्क शिवून देई. कधी कधी वेदिकाच्या मनात विचार येई, का बरं माझी आई मला सोडून गेली असेल? माझीनं तिची कधी भेट होईल का? कशी दिसत असेल ती? तिला आठवण येत नसेल का माझी? इतर मुलींच्या आई किती प्रेम करतात त्यांच्यावर, मग माझ्याच बाबतीत असं का? कितीतरी प्रश्न तिच्या मनात डंक करत सुटायचे. वेदिकाची पदवी परीक्षा झाली. एक स्थळ मुंबईहून तिला पाहायला आलं. मुलगा एकुलता एक इंजिनियर होता. त्याला व त्याच्या आईवडिलांना वेदिका पसंत पडली. उन्हाळ्यात लग्न झालं. वेदिका सासरी राहायला गेली. तेव्हा तिचे आजी आजोबा खूप रडले. काका काकू शेजारी पाजारीही भावूक झाली. वेदिकाच्या सासूबाईंनी त्यांना समजावलं की मला लेक नाही, आता वेदिका हीच माझी सून आणले. तुम्ही तिची काही काळजी करू नका व तुम्हाला आठवण येईल तेव्हा हक्काने भेटायला या वेदिकाला. वेदिकाचे शहरातले काका तिला 4 दिवस राहण्यासाठी बोलवत, पण तिला तिच्या सासरीच बरं वाटे. धान्य निवडण्यापासून ते स्वयंपाकपाणी, धुणी भांडी सारी कामं वेदिका अगदी मनापासून करे. सासू सासऱ्यांना पत्त्याचं करून खायला घाले. कुणाचं शिवण आलं तर ते करी. वेदिकाला दिवस गेले तसं जवळच्याच इस्पितळात सासूने तिचं नाव घातलं. 7व्या महिन्यात तिचं ओटी भरणंही सासरीच केलं. झोक्यावर हाती धनुष्य घेऊन बसलेली वेदिका अगदी राणीसारखी दिसत होती. वेदिकाचा
गावचा काका तिला माहेरी बाळंतपणासाठी घेऊन गेला. तिची आजी 2 महिन्यापूर्वी देवाघरी गेली होती. वेदिकाला पाहून आजोबांना अगदी भरून आलं. काका काकू शेजारीन साऱ्या जणी वेदिकाकडे जातीने लक्ष देत होत्या. वेदिका दर दिवशी सासू सासऱ्यांना फोन करायची व औषध गोळ्या वेळेवर घेतात की नाही याची शहानिशा करायची. वेदिकाचा पती विनय 1-2दा सुट्टी काढून तिला भेटून आला. एका संध्याकाळी विनयला वेदिकाने फोन केला की तिच्या पोटात दुखते व तिला इस्पितळात दाखल केले. पहिलं तर फक्त विनयने जाण्याची तयारी केली. संध्याकाळी परत वेदिकाच्या काकांनी त्याला फोन करून सांगितलं की तुझ्या आईवडिलांनी लगेच घेऊन ये. तिघंही रेल्वेने मिरजेला गेले. वेदिकाला मुलगी झाली होती. लांबलचक गोरीपान होती, पण त्या चिमुकल्या जीवाला श्वास घेता येत नव्हता. डॉक्टर आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करत होते. रात्री 2च्या सुमारास त्या थकल्या जीवाची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी विनयला हे सांगितले तेव्हा तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडला. पहाटे पांढऱ्या कपड्यात लपेटलेली ती चिमुकली वेदिकेला दाखवली व नंतर अंत्यविधीसाठी नेली. वेदिकाचा दगड झाला होता. तिच्या सर्व चेतना नाहीशा झाल्या होत्या. वेदिकाचे सासू सासरे 4 दिवसांनी मुंबईला गेले. सगळे काका काकू वेदिकेला समजावत होते की बाळा, अजून तुमचं वय झालं नाही, दुसरं बाळ होईल तुम्हाला. या बाळाचं आयुष्यच तेवढं होतं समजायचं. वेदिकाच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नव्हती. त्यांच्या शेजारचे घाटपांडे काका त्यांच्या 6 महिन्याच्या बाळाला तिथे घेऊन गेले. त्या बाळाच्या लीला पाहून वेदिकाला हसू आलं. तिने तिच्या पोटावर हात फिरवला व माझं बाळ करून रडू लागली. सर्वांनी तिला आधी रडू दिलं, मग तिला 4 धीराचे शब्द सांगितले. वेदिका सासरी आली. आता ती पहिल्यासारखी हसून खेळून राहत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचं तेज गेलं होतं. अगदी मलूल झालेली ती. तिचा पाना भरून आला की तिला बाळाची खूप आठवण यायची. ती स्वतःशी म्हणायची, कसलं नशीब घेऊन मी जन्माला आले. अशा वेळी वेदिकाच्या सासूने तिला फार सांभाळून घेतलं, अगदी पोटच्या लेकीसारखं. वेदिकाने वेळ जाण्यासाठी ब्युटिशियन्सचा क्लास लावला. त्यात ती हळूहळू रमू लागली. संध्याकाळी तिला यायला उशीर झाला तरी सासू तिला समजून घेई. ती बरी होते, दुःखातून सावरते, हेच त्या कुटुंबासाठी महत्त्वाचं होतं. इतर जणींचं बघून वेदिकाही स्वतःला छान केरी करू लागली. छान फुलांचे ड्रेस, हलकासा मेकअप, नवीन हेअरस्टाईल, यामुळे ती जरा फ्रेश वाटू लागली मित्रांना व तिला स्वतःलाही. एकदा तळमजल्यावरच्या ढेकणे काकू पार्लरमध्ये आल्या होत्या केसांना मेहंदी लावून घेण्यासाठी. त्यांच्या भाच्याचं लग्न होतं, त्यासाठी जरा तयार होत होत्या. वेदिका त्यांच्या केसांना मेहंदी लावत होती. इकडचं तिकडचं बोलता बोलता ढेकणे काकू वेदिकावर घसरल्या. म्हणाल्या, वेदिका, तुझ्याबद्दल शेजारपाजारांचे काय म्हणतात माहिती आहे तरी का तुला? कालच कुसलावे वहिनी व विध्वंस वहिनी बोलत होत्या म्हणजे खुसफुसत होत्या ग की या वेदिकाचं अबॉर्शन होऊन वर्ष नाही चालत तर अगदी नटून थटून बाहेर पडते, पार्लरला काय जाते, पोटचं पोर गेलं त्याचं दुःख नाही होत हिला. कसल्या दगडाच्या काळजाची आहे बाई. बरं, कुणाला सांगू नकोस हो, मी तुला असं सांगितलं म्हणून. मला नाही आवडत ग कुणाच्या भानगडीत पडायला. देवाजीचं नाव घेत बसते झालं. ढेकणे काकूचं ते शब्द वेदिकाच्या काळजात खोलवर रुतले. आता कुठे जखमेवर खपली धरू पाहत होती. ती पुन्हा निघाली. संध्याकाळी वेदिका गप्प होती. सासूने विचारलं, वेदिका, बरंच वाटत नाही का? कुणी काही बोललं का? व तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. त्या माऊलीच्या प्रेमळ स्पर्शाने वेदिकाने थोपवून धरलेला दुःखाचा बांध फुटला. सासूच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. सासूला काही सांगण्याआधी तिच्या रडण्याचं कारण उमगलं. तिच्या रडण्याचा आवेग ओसरला तसं तिच्या केसात बोट फिरवत सासू म्हणाली, वेदिका बाळा, देवाने मला मुलीचं सुख दिलं नाही ग, पण ती कमी तू भरून काढलीस बघ. आता तू अशी रडत राहिलीस तर मला कसं बरं वाटेल. अगं, लोक 10 तोंडाने बोलणार, कोणाकोणाची म्हणून तोंड धरशील. त्यापेक्षा दुर्लक्ष करायला शिक बाळा. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. मग लोकांचं काय मनावर घेतेस? वेडाबाई कुठली. सासूने तिच्या पदराने वेदिकाचे डोळे पुसले व तिच्याकडून प्रॉमिस घेतलं की ती परत लोकांच्या बोलण्यावरून स्वतःला त्रास करून घेणार नाही. सासूने त्या रात्री जेवण वेदिकाच्या आवडीची शेवयाची खीरही बनवली. 2 वर्षांनी वेदिकाला दिवस गेले. डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली. मुंबईतले काका तिला न्यायला आले, पण सासू नाही म्हणाली. 9 महिने सासूने तिला हातात ताट दिलं. काही जणी तिला सांगत, हे बेड रेस्ट वगैरे सगळी ढोंग आहेत काम न करण्याची. वेदिकाच्या सासूने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. रोज संध्याकाळी वेदिकाचे सासरे घरात मनाचे श्लोक म्हणू लागले. यावेळी वेदिकाला मुलगा झाला. अगदी त्यांच्या थोरल्या ताईचंच रूप घेऊन गुलाम जन्माला आला. बाळाला कुशीत घेतलं तेव्हा वेदिकाच्या डोळ्यातून थोरल्या लेकीच्या आठवणीने असावं
वाहू लागलं. बाळाने आईचं बोट घट्ट पकडलं. ते जणू सांगत होतं, आई मी आलोय ना, आता मुळीच रडायचं नाही. हस बघू. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.